श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूबाबा अशोक खरातने शाकाहारी लोकांना मासे खायला घातल्याचा धक्कादायक खुलासा आता समोर येतोय। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात फसवणूक प्रकरणामध्ये आणखी धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत। श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांना गंडा घालणाऱ्या या प्रकरणात आता एका जैन व्यावसायिकाला सुद्धा फसवल्याचं उघड झालंय। माहितीनुसार अशोक खरातने धार्मिक विधी आणि उपायांच्या नावाखाली लोकांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर मोठ्या रकमा लोकांकडून उकळल्यात आणि त्यांची फसवणूक केली आहे। काही प्रकरणांमध्ये लोकांना जबरदस्ती मासे खायला लावल्याचाही आरोप आता करण्यात आला आहे। शाकाहारी लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यामध्ये फसवून मासे खायला लावल्याचे उघड झालंय। या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे। एसआयटीच्या तपासात मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि बनावट उपाययोजना आता उघड होत आहेत। विशेष तपास पथक एसआयटीचा या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। लोकांची आर्थिक फसवणूक त्यासोबतच चौकशी याची केली जाते, डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जाते आणि पीडितांचे वेगवेगळे जबाब देखील आता नोंदवले जात आहेत। दरम्यान आता अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि 2 एप्रिल म्हणजेच उद्या त्याला पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे। या प्रकरणामुळे आता राज्यभर खळबळ उडाली आहे। अजून किती लोक या जाळ्यामध्ये अडकली आहेत याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे।